नाशिकच्या तपोवनात तोडल्या जाणाऱ्या झाडांसाठी पर्यावरणवादी आता आक्रमक झाले। साधूंच्या आखाड्यांना दानपत्रातल्या अनेक जमिनी मिळाल्या। त्या जमिनींवर लॉन्स उभे काय राहिले असाही सवाल आता सुनावणीत विचारला गेलेला आहे। पाहूया। नाशिकच्या तपोवनातल्या झाडांच्या कत्तलीवरून झालेल्या सुनावणीत पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले। पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्यावेळी साधूंच्या निवासासाठी तपोवनातील शेकडो झाडं सरकार तोडणार आहे। महापालिकेने जवळपास 1700 झाडांचं मार्किंग केलंय। त्यापैकी 10 वर्षांच्या आतलीच झाडं आम्ही तोडू असं सरकार सांगतंय। नाशिक वाचवा, नाशिक वाचवा। मात्र ज्या तपोवनाच्या जंगलाच्या सानिध्यात राम सीता राहिले, जिथं वनातल्या तपश्चर्येला महत्त्व म्हणून ज्यांचं नाव तपोवन पडलं, तिथेच साधूंच्या तात्पुरत्या निवासासाठी झाडांची कत्तल का असा प्रश्न पर्यावरणवादी विचारतायत। मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्त्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि करणं अपरिहार्य आहे। आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे। वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि त्या ठिकाणी जर या 7-8-10 वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार आहे। जी अनावश्यक झाडं आहेत, जी काही बाबुळची झाडं आहेत, अशी काही झाडं आहेत जी अनवॉन्टेड आहेत, जी फॉरेन ट्री आहेत, रेन ट्री आहेत, छोटी झुडपं आहेत, ती आम्हाला या ठिकाणी काढावी लागतील। या 10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या। हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना, तिथं साधूग्राम उभा राहा। इथं एकही झाड तोडायचं नाही। तुमच्याकडे 18,000 झाडं लावायला जर दुसरी जागा आहे तर त्या ठिकाणी साधूग्राम उभा राहा। इथलं एकही झाड तोडायचं नाही। जे आवश्यक आहेत, जे काढावी लागतील ती झाडं मी काढू, पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल, पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल, अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे। ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू। पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही। एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं। इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की तेवढे हजारो झाडं आम्ही लावू शकतो। या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनींवर। गेल्या 12 वर्षापूर्वी या तपोवनालगत 300 एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली। बरोबर काय केलं? ही 300 एकर जागा कोणी हडप केली? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।